सनातन आपण आहोत। हा धर्म प्रत्यक्षात भगवंतानं तयार केला। जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसानं काय करावं हे सगळं नियम आहेत बघा आपल्या धर्मामध्ये, आणि त्याला विज्ञानालाही मान्य करावं लागतं असे नियम आहेत। आणि आपल्या मातापित्यांच्या मृत्यूनंतर हे सगळे विधी करावे लागतील। सावडण्यापासून 10वा 12वा 13वा या विधींचा सुद्धा नियम बघा गरुड पुराणामध्ये सांगितलेला आहे। म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुंदर आहे की प्रत्यक्षात भगवान श्री विष्णुदेवांनी आपला मातापित्याचं कर्ज फेडण्यासाठी दशक्रिया विधी करावा लागेल अशी माहिती सांगितलेली आहे गरुड पुराणात, आणि तो अध्याय 11वा। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट विश्वासानं करा। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नास्तिकतेचं प्रमाण वाढू लागले आणि हिंदू धर्मालाच केवळ हिंदू धर्माच्याच चालीरूढीला या ठिकाणी अंधश्रद्धा म्हणू लागल्यात, आणि मानणारी लोक कोण हिंदूच आहेत, दुसरी कुणी बाहेरची नाहीत। आणि मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण ध्यान देऊन आपण ऐका। या महाराष्ट्रातला नेवासा तालुक्यातलं सौंडाळा नावाचं गाव, या ठिकाणी एका सरपंचानं नाव घेत नाही, नाव घेतलं तरी मला पाप लागेल अशा व्यक्तीनं जिवंतपणी या ठिकाणी दशक्रिया विधी केला, आणि दशक्रिया विधीला त्या ठिकाणी अंधश्रद्धा हा व्यक्ती म्हणू लागल्यात कावळा शिवला। मित्रांनो, याचसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत, कारण आजपर्यंत हिंदूंनीच विरोध केला। हिंदूंना छत्रपती शिवरायांपासून आपण पाहिलं असेल हिंदूच होते विरोधात। इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले, त्यांना साथ दिली या महाराष्ट्रातील आणि देशातीलच लोकांनी, हिंदूंनीच, म्हणून 150 वर्ष राज्य केलं। मित्रांनो, अशा लोकांची हिंमत एखाद्या मस्जिदीसमोर जाऊन त्या ठिकाणी म्हणून दाखवा ना की मस्जिदीमध्ये मूर्तीच नाही, मग तुम्ही नमाज का पढताय? अशा गोष्टी म्हणण्याची ताकद यांची या ठिकाणी होतच नाही बघा, कारण गेले तर त्या ठिकाणी त्यांना काय होईल हे त्यांनाही माहीत आहे। परंतु हिंदू धर्म आपला शांत आहे हो, अशी कुत्री भुकत्यात अशी त्यांना भुकू द्या म्हणणारा असा आपला हिंदू धर्म आहे। आणि मित्रांनो, त्याचसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा। हिंदू आहात ना आपण, गर्वानं हा व्हिडिओ पहा आणि शेअर करा की दशक्रिया विधी का करावा हे प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले। मित्रांनो, चला वेळ न दौडता हा व्हिडिओ पाहूया आपण, जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या। मित्रांनो, गरुड पुराणामधला अध्याय 11वा आहे, दशगात्र आणि दशक्रिया नेम। गरुड देव भगवंताला कणी म्हणाले की हे केशव, आपण मला दशक्रिया विधी सांगा, जे केल्यानं कोणतं पुण्य प्राप्त होत, आणि पुत्र जर उपस्थित नसेल तर हा विधी कोण करू शकतो? भगवंतानं ऐकलं आणि भगवान त्या ठिकाणी विष्णुदेव म्हणाले, हे गरुड, मी तुला आता दशगात्रा विधी सांगतो, आणि ज्याचं पालन केल्यानं पुत्र पित्याच्या ऋणातून मुक्त होतो। भगवंतानं सांगितले बघा, पुत्रानं पित्याच्या मृत्यूनंतर शोक सोडून धीर धरावा, पिंडदान विधी सात्विक भावना आणि विश्वासानं करावा, विनाकारण अश्रुपात करू नये, कारण बांधवाद्वारे केलेले अश्रुपात त्या पितारूपी त्या प्रेताला विवश होऊन प्राशन करावे लागतात, आणि त्यामुळे निरर्थक त्या ठिकाणी शोक करणं सोडून द्यावं। म्हणून हजारो दिवसापर्यंत जरी शोक करीत राहिला तरी एकदा गेलेला जीव त्याला दिसणार नाही। जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि म्हणून तो निघून गेला त्याचा जन्म सुद्धा निश्चित आहे बघा। आणि म्हणून ज्ञानी लोकांनी या अटल जन्म मरणावर शोक करू नये। कोणतीही दैवी शक्ती किंवा उपाय नाही की ज्याद्वारे मृत्यू पावलेले व्यक्ती पुन्हा परत येईल। या जगामध्ये कायमस्वरूपी कोणाच्याच बरोबर कुठलाच व्यक्ती राहू शकत नाही बघा कायमस्वरूप। पिता आपल्या पुत्राबरोबर कायमस्वरूपी राहू शकतो का? नाही, बोलावून आल्यावर जावंच लागणार। जर आत्मा स्वतःच्या शरीराची शाश्वत संबंध स्थापित करू शकत नाही तर इथं लोकांच्या सहवासाबद्दल आपण काय म्हणावं? भगवंत या ठिकाणी सांगतायत, गरुडा ध्यान देऊन ऐक, ज्याप्रमाणे एखादा प्रवासी सावलीमध्ये आश्रय घेतो, विश्रांती घेतो, आणि विश्रांती घेतल्यानंतर तो पुन्हा प्रवासाला चालू लागतो, त्याचप्रमाणे या जगामध्ये जीव एकमेकांशी संवाद साधतात, आणि त्यांच्या नशिबातील दुःख भोगल्यानंतर ते आपल्या मूळ स्थानी परत जातात। सकाळी तयार केलेले अन्न संध्याकाळी नाश पावते, आणि अशा नाशवंत अन्नाच्या रसाने पोचलेल्या या शरीराच्या दीर्घ आयुष्याची काय कथा? हा विचार म्हणजे पूर्वजांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या दुःखावर औषध आहे। आणि म्हणून नीट विचार करून पुत्राने अज्ञानामुळे होणारे दुःख सोडून पुढील कार्य सगळं करावं। आणि पुत्रच नसताना
त्याचे संस्कार पत्नीने, आणि पत्नी नसताना त्याचे संस्कार बंधूने, आणि जर बंधूही नसल तर त्याच्या नात्यातील त्याच्या व्यक्तीने हे सगळे संस्कार करावेत, प्रत्यक्षात भगवंत सांगतात. हे गरुड पुत्रहीन व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा दशक्रिया मोठ्या किंवा धाकट्या भावाने केला तरी चालतोय, आणि नसेल तर त्यांच्या पुत्रांनी केला तरी चालतोय. प्रत्यक्षात मनुजींनी म्हटलं आहे की एका बापापासून जन्मलेल्या भावांपैकी एकाला जरी मुलगा झाला ना तरी सर्व बंधू पुत्रवान होतात. एखाद्या व्यक्तीपासून अनेक पत्नीपैकी एकाला कन्या असेल तर त्या कन्येपासून ते सर्व कन्यावान होतात. जर सर्व भाऊ पुत्रहीन असतील तर त्याच्या मित्रांनी पिंडदान करावं किंवा सर्वांच्या अनुपस्थित पुरोहितानं हा विधी करावा. जर एखादी स्त्री अथवा पुरुष आपल्या इष्टमित्राची सर्व विधी करतील तर त्यांना अनाथ प्रेताच्या संस्काराबद्दल कोटी यत्न केल्याचं फळ मिळतं. हे गरुड पुत्राने पित्याचा दशगात्र संस्कार करावा, विश्वासानं करावा आणि मन मोकळेपणानं करावा. पण थोरला पुत्र जर मरण पावला एखाद्या पित्याचा तर पित्याने पुत्राचा दशगात्र विधी करू नये. बघा, पुत्रावर अफाट प्रेम असेल तरी पित्याच्या दुसऱ्या मुलानं हे सगळं कार्य करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच मुलानं दशगात्र सर्व विधी एकानेच करावेत. म्हणून ज्येष्ठ पुत्राने एक वेळ भोजन करावं, पहिल्या दिवसापासून सांगतात भगवंत. जमिनीवर शयन करावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि पवित्र होऊन दशगात्र विधी अगदी मनापासून करावा, सात्विक भावनेनं, सगळं श्रद्धापर्यंतचं कार्य. आणि हे सगळं विधी केल्यानंतर पुत्राने बघा मनमोकळेपणानं, विश्वासानं, ज्याप्रमाणे या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा घालून जे पुण्य मिळतं ना ते पुण्य त्या पुत्राला मिळतं. बघा, भगवंताने सांगितले, ध्यान करून ऐका. जो पुत्र दशक्रियापासून वार्षिक श्राद्धापर्यंत पित्याचा योग्य श्राद्ध विधी सगळा करतो त्याला गया श्राद्धाचं फळ मिळतं. भगवंत सांगतायत. एवढी माहिती सुंदर सांगितली बघा. आणि हा जो 10 दिवसाचा काळ आहे आपल्या पित्याच्या किंवा मातेच्या मृत्यूनंतर, की दररोज हात जोडून भगवान श्री हरिविष्णुदेवाचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नामस्मरण करा 10 दिवस. की माझ्या पित्याला पिता असेल किंवा माझ्या मातेला माता असेल तर भगवंता जागा दे तुझ्या पायाशी, आणि भगवंताला ती द्यावी लागते. लक्षात घ्या, एवढी ताकद नामस्मरणाची प्रत्यक्षात भगवंताने सांगितली. आणि 10 दिवसाच्या नंतर भगवंत सांगतायत 10व्याला की उडीदापासून पिंडदान करा, शौर कर्म, सगळ्या बहुबांधवांनी मुंडन करावं, क्रियाकर्म करणाऱ्या पुत्रानं मुंडन करावं आणि 10 दिवस हात जोडून भगवान विष्णूंचं स्मरण करावं. भगवंत सांगतायत त्यांना प्रेतमुक्तीसाठी प्रार्थना करावी भगवंताची. आणि त्यानंतर सगळा हा विधी 10व्याचा उरकल्यानंतर स्नान करून घरी जावं, गाईला घास द्यावा आणि नंतरच भोजन करा. हजारो वर्षाचा काळ गेला. आजही पाठीमागच्या काळात आपण पाहिलं की आज ज्या भूमीमध्ये उभं आहोत त्या भूमीला स्वतंत्र करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पित्याचे सगळे विधी केलते. दशक्रिया विधी त्यात येतो. ज्यांना अखंड विश्वाचा गुरु म्हटलं जातं. मित्रांनो, मीच व्हिडिओ स्वतः तयार केलाय संत तुकाराम महाराजांच्या बद्दल. संत तुकाराम महाराजांनी आपल्या पित्याचे सर्व विधी केलते, दशक्रिया विधी सुद्धा केलता, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तयार केला. मग विचार करा, शेकडो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी सगळे हे विधी केलेत, मग आपण का बरं त्याला अंधश्रद्धा मानायची? म्हणून मित्रांनो, हिंदूंच्याच विरोधात हिंदू आहेत बघा. पहिल्यापासून हजारो वर्षापूर्वी मोगलांनी 1000 वर्ष राज्य केलं, केवळ हिंदूंनी साथ दिली म्हणून. आणि मोगलांनी आपला हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, हजारो मंदिरं पाडली, परंतु तरी सुद्धा हिंदू धर्म नष्ट झाला का? नाही झाला, कारण हा भगवंतानं तयार केलेला आहे. आणि त्यामुळे असे नास्तिक वृत्तीची लोक येणारच बघा. अजिबात लक्ष देऊ नका. आपला माता पित्यांना शेवटपर्यंत सांभाळा, नीट चांगलं बघा, कारण आपलं ते कर्तव्य आहे. आणि शेवटी सगळे संस्कार बी आपल्याला करायच्यात आणि परत फेडे बघा. आपण मेल्यानंतर आपलं बी करायच्यात, पुढची पोर आपली करतील. आपण जर ही परंपरा ठेवली तर एक प्रकार हे कृतज्ञता बाळगण्याचं सगळं काम आहे बघा. कृतज्ञता एकमेकाच्या बद्दल, ही साखळी आहे सगळी. त्यामुळं मित्रांनो, जाऊ द्या अशा नास्तिकांना लक्ष देऊ नका. आपला माता पित्यांचा उत्तम प्रकारे सांभाळ करा आणि भगवंताच्यावरती विश्वास ठेवा की देवानं सांगितलेलं हे कार्य आणि आपल्याला पुरं करायचंय. कारण माता पित्यांचे बी आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि त्याची परतफेड आपल्याला ही करायची. स्मरण करायचे सारखं त्यांचं, वर्ष श्राद्ध घाला, स्मरण करा. कारण ज्यांच्यामुळे आपण उभे आहेत
धर्तीवर. ज्यानं बोटाला धरून आपला चालायला शिकवलं त्याचं स्मरण कराय हा काय हरकत आहे? त्याच्या नावानं अन्नदान कराय काय हरकत आहे? जिवंत आहे पण इथं आपण त्यांना देणारच पोटभर, त्यातला वाद नाही. म्हणून मित्रांनो, विश्वास ठेवा सगळ्या गोष्टीवर आणि अशा नास्तिक लोकांच्याकडं लक्ष देऊ नका, कारण या कलियुगाचा शेवट चालला आणि अशा घटना घडणार आहेत बघा. मी त्याच्या व्हिडिओ बनलाय, कलियुगाचा शेवट कसा होणार त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ मी टाकतोय. कारण कलियुगाच्या शेवटी अशी नास्तिक लोक, राक्षसी वृत्ती तयार होणार आणि या ठिकाणी हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचवेळी भगवंत परत अवतार घेणार आणि अशा पाप्यांचा नाश करणार. मित्रांनो, ही माहिती आवडली तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमाशी कमेंट जरूर करा. जय श्रीराम कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.